ज्यांनी गाजवली, तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं। त्या स्पर्धेमध्ये विवेक जाधव या खेळाडूला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एक आकर्षक बक्षीस दिलं। तोच संघ आता गोलंदाजीसाठी मयूर मोरे, विवेक जाधव यांनी ही स्पर्धा पूर्णपणे गाजवली होती। एसबीपी खुपरी अतिरिक्त खेळाडू आलेला नाही। एसबीपी खुपरी पहिला चेंडू पडण्यापूर्वी एसबीपी खुपरीचा अतिरिक्त खेळाडू आलाच पाहिजे, स्पर्धेचा नियमच आहे। एसबीपी खुपरी संघनायक आमचं नाव जर आमचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर बघा नंतर लफडी होतील, म्हणजे पेनल्टीचा नियमच आहे आपल्या वाडे तालुक्यात। कुठेही जा, वाडा क्रिकेट असोसिएशनने ठेवलेलाच नियम आहे, पहिला चेंडू टाकण्यापूर्वी तुमचा खेळाडू मैदानामध्ये आमच्या समालोचन कक्षामध्ये आलाच पाहिजे। हा आलाय पहिला चेंडू मयूर यांचा बॅकफुटला जात आणि फलंदाज बाद होतोय। निवास आणि श्याम दुमाडा का, आणि त्याच्यासोबत निवास दुमाडा बंधूपैकी पहिला श्याम दुमाडा, एक निवास दुमाडा हा शून्यावर गोल्डन डकचा शिकार होतोय। पहिल्या चेंडू त्याला बाद केलं जातंय। गोलंदाज मयूर याला मिळालेलं जबरदस्त यश। रखरखत्या उन्हामध्ये खेळायचं म्हणजे खऱ्या अर्थाने खेळाडूंचा शारीरिक क्षमतेचा कस लागतोय। लल्लू पंजू खेळाडूंचं काम नाही अशा रखरखत्या उन्हात खेळणं। साधारणतः मला वाटते 38 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान असेल। अंगाची लाही करणार, डोळ्यासमोर काजवे चमकावेत अशा प्रकारचं असह्य वातावरण। परंतु एकच बरं आहे की इथे मैदानामध्ये आजूबाजूला हरियाली आहे, ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे नुसता ग्रीनरीकडे नजर टाकली तरी डोळ्यांना सुखावतंय। प्रेक्षक मायबापांसाठी मात्र आदर्श असं असलेले मैदान। पहिल्या चेंडू मयूरने डावाला सुरुंग लावलाय। एसबीपी खुपरीचा बाला ने अच्छे को है धो डाला। गेल्या अनेक वर्षापासून एसबीपी खुपरी संघाचा तारणहार ठरलेला गुणी खेळाडू, प्रतिभा संपन्न खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, क्रिकेट मधला जबरदस्त अनुभव ज्याच्या गाठीशी, तन मन धन सर्वस्व पणाला लावणारा, विजिगीषू वृत्ती, किलिंग इन्स्टिंक्ट, एक फायटर, एक संघर्षशील योद्धा खेळाडू मयूर। गांद्रे एक्सप्रेस या षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने पडतोय, स्विंग होतोय, निर्धाव चेंडू पडतोय। पहिल्या चेंडू गडी बाद करून दिलेला आहे। विजयाचा पायाभरणी करणारी गोलंदाजी नक्कीच मयूर यांनी केलेली आहे। पुन्हा एकदा मयूर या षटकातला दुसरा चेंडू समालोचन कक्षाकडनं अर्थात पंचांच्या डावीकडनं राईट आर्म विकेट डावखुरा फलंदाज बाला। यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने नक्कीच वळतात। हात समांतर, धाव अवांतर आणि पहिली धाव येते ती एसबीपी खुपरी संघाच्या अवांतर रूपानं एक बाद झालेला फलंदाज निवास दुमाडा जो शून्यावर तंबू मध्ये परतलाय। राईट आर्म हवा आणि जबरदस्त टोला एसबीपी खुपरी बाला याच्या बॅटमधून आलेला, लॉंग ऑन सीमारेषेवर आलेला देखना चमकदार फटका। षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 7 वर। मी आयोजकांना अरे बाबा सत्कार समारंभ काय, ओके, कुणाला थुले बांधकामा बरोबर खेळावर पण लक्ष आहे। एक रन पडून काढली जाते। एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली ती 1/8। किशोर पवार विद्यमान सरपंच कोपरी ग्रामपंचायत
यांच्याकडनं प्रति षटकाराला एसबीपी खुपरीच्या खेळाडूंना 500 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल. किशोर पवार विद्यमान सरपंच खुपरी ग्रामपंचायत यांच्याकडनं एसबीपी खुपरीच्या प्रत्येक खेळाडूला प्रति षटकाराला 500 रुपये देण्यात येतील. मयूर पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू जातो. 1 रन बनवून काढले. ते दुसरी धाव घेतायत की काय बघूया. चेंडूला अडवलं जात आहे. तिसरी धाव घेतायत. 3 धावांनी धावसंख्या जाऊन पडली ती बरोबर 11. 1 बाद 11 बाद झालेला फलंदाज निवास दुमाडा. रखरखत्या उन्हामध्ये खेळणं चट्टी का दूध नक्कीच खेळाडूंना याद येत असेल. असह्य उकाडा आहे. शारीरिक क्षमतेचा कस लागणारा असं वातावरण. पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बाला फेकून देतोय आणि चेंडू जातो कंपाऊंडच्या पलीकडे. या डावातला हा दुसरा षटकार. आखूड टप्प्याचं ज्या ज्या वेळेला चेंडू पडतील त्या त्या वेळेला झटपट क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती बरोबर 17. षटक संपलं का. थोडस महागडं षटक नक्कीच. म्हणजे डावाची सुरुवात झन्नाटेदार केली होती. पहिल्या चेंडूवर निवास दुमाडाला तंबूमध्ये धाडलं. त्यानंतर काय पंच चेंडू द्या रे बाबा. कंपनीच्या परिक्षेत्रामध्ये कंपनीच्या कुंपणामध्ये गेलेला चेंडू. जर तिथे कोणी कामगार वर्ग असेल तर त्यांना विनंती आयोजकांच्या वतीने का तुमच्या कंपनीच्या यार्डमध्ये कुंपणामध्ये आमचा चेंडू आलेला आहे, कृपया जर पाठवले तर आमच्या फार उपकार होतील. खरं तर त्या कंपनीचं अनेक वेळा इथं स्पर्धेला सातत्याने सहकार्य मिळत असतं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय बघूया. कोण गोलंदाज आहे नवीन. रोहित. स्पीडअप करा गेम, स्पीडअप करा गांधरेवाले. कुठल्या प्रकारे वेळेचा अपव्यची, कारण रखरखत्या उन्हामध्ये जितका वेळ उन्हात राहाल तितका त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. डिहायड्रेशनचा वापर जर टाळायचा असेल तर खेळाडूंनी येताना आपल्यासोबत ग्लुकोन डी ग्लुकोन सी जर आणलं आणि पाण्यामधून पिलं तर इन्स्टंट फूड त्वरित शक्ती आपल्याला मिळते. कारण शरीरामधून प्रचंड प्रमाणामध्ये घामाच्याद्वारे आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो, अंगाचा थरकाप उडू शकतो. रोहित नव्या दमाचा, नव्या जोशाचा वेगवान गोलंदाज. राईट आर्म वर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जा स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडूला शॉर्ट आर्म पूल केलं जातं. 1 रन भरून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. धाव संख्या जाऊन पुरली 1 बाद 18 बाद झालेला फलंदाज निवास दुबाडा 0 गोल्डन डकचा शिकारून तंबूच्या आश्रयाला. जे फलंदाज झटपट बाद होऊन तंबूमध्ये जात असतील त्यांना हायसं वाटत असेल, कारण प्रखर सूर्यापासून त्यांची सुटका झालेली असते. रोहित आपल्या गोलंदाजाची बाजू बदलतोय. राईट आर्म राऊंड विकेट जातोय पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला सुरेख चेंडू यष्टीरक्षकाला गुंगारा दिला जातोय. रिव्ह्यू घेतलाय रनआउट साठी. रिव्ह्यू अंडर ऑब्झर्वेशन. रनआउट. थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. बॅट्समन सेफ.
धावसंख्या जाऊन पोहोचली या धावेने 18 वर. पुन्हा एकदा बॅकफुटला जात चेंडूला टोलवलं जात आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. हो बरोबर. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. रोहित यांचा अतिशय शिस्तबद्ध मारा पाहायला मिळतो. चिवट टिचन गोलंदाजी, 3 चेंडू 3 धावा. कुठल्या प्रकारचे मोठे फटके खेळता येणार नाही. अगदी बाळासारखा बहरामध्ये असलेला सूर सापडलेल्या फलंदाजाला सुद्धा जखडून ठेवलं. षटकातला चौथा चेंडू पंचांच्या यावेळेला मात्र पंच बघतायत आणि हात समांतर करून वाईड बॉलची उद्घोषणा करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. आज गांधरी संघान 21 का? ओके 21. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बाला भडकला आणि फेकून दिला चेंडूला. मिड विकेट वरनं उत्तुंग गगनचुंबी षटकार या डावामधला बाला यांच्या बॅटमधनं आलेला हा 3रा षटकार. या षटकारानं धावसंख्या 27 वर. षटकारानं धावसंख्या 27. नवीन गोलंदाज आहे. चांगल्या चांगल्या गोलंदाजांची धुलाई होते. तर रोहितवर एखादा षटकार आला तर रोहितने घाबरून जायचं कारण नाहीये. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. बाला समोर आहे. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट लंबाचे. षटकारानं धावसंख्या 33. बालाला सूर सापडतोय. बाला इज ऑन फायर. बाला बनलाय निर्दयी. बाला बनलाय क्रूर आणि फेकून देतो सातत्याने चेंडूना सीमारेषे पलीकडे. प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी. या डावातला चौथा षटकार बालाचा. लगातार 3 षटकार हॅट्रिक झालेली आहे. रोहित आता मात्र चिंता करण्यासारखी परिस्थिती. राईट आर्म राऊंड विकेट. या वेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय. स्विंग अँड मिस. षटक संपलंय. किती धावा आल्या षटकामध्ये? 16 धावा. म्हणजे पहिल्या षटकापेक्षा 1 धाव कमीच आहे 3 षटकार खाऊन. पण पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकामध्ये 16. नवीन गोलंदाज आहे. शिकत जाईल. मी तर म्हणतो नवा गोलंदाज एखाद्या चांगल्या फलंदाजाकडून जोपर्यंत त्याला चांगला मार दिला जात नाही, त्याला कुटून काढलं जात नाही, त्याला बुकलून काढलं जात नाही, तोपर्यंत त्याच्या गोलंदाजीला धार येत नाही. विवेक ज्याने आपल्या गोलंदाजीच्या आगळ्या वेगळ्या राऊंड आर्म शैलीने अनेक भल्या भल्या फलंदाजाची टेनिस क्रिकेटल्या शहरी असो त्या ग्रामीण असू दे अनेक फलंदाजांना सळोखी पळो करून सोडलंय, सतावलंय. असा जबरदस्त प्रतिभा संपन्न गोलंदाज विवेक जाधव मलिंगा आणि पथिराणा यांच्या क्रमवारीमध्ये जाऊन बसलेला हा राऊंड आर्म ऍक्शनने गाजलेला गोलंदाज. रखरखत्या उन्हामध्ये घाम घालतायत खेळाडू. धाव संख्या जाऊन पडली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 33. हाय स्कोरिंग मॅच. 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पंचांच्या समांतर धाव अवांतर धाव संख्या 34. विवेक पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडनं यावेळेला चेंडूला भिरकावलाय
आणि झेल सुटतोय. बायपास मार्गाने जशी गाडी ठाण्याला जाते तशा प्रकारे निखिल याच्या हाताला स्पर्श करून चेंडू जिंकून जातोय. षटकारासाठी षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 40 वर. षटकार श्याम दुमाडा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड, वेगवान मारा, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू निर्धाव पडतोय. षटकारानं कमबॅक केलं जातंय. धावसंख्या 40 वर. पुन्हा एकदा काहीतरी कानमंत्र देतोय स्थिरावलेला फलंदाज, डावखुरा फलंदाज बाला. एवढा टिचून गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्याच्या फल चेंडू आणि बॅट यांच्यामधला संपर्क व्यवस्थित होत नाही. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वर. पाचवा चेंडू. चौथा. ओके. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विवेक जाधव. याला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. 1 रन भरून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन भरली ती 42 वर. षटकार मारल्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतो विवेक. खोलवर टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. फलंदाजाला मोठे फटके मारू देत नाही. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेला मात्र चेंडू दिशाहीन. पंचांच्या आत समांतर धाव अवांतर. धावसंख्या 1 बाद 43. पुढचा चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतं. चेंडू टोलवलं जातं. 1 रन पळून काढले जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 वर. या धावसंख्येमध्ये या षटकामध्ये धावा अक्षरशः रोखून धरल्यात. षटकार मारून फक्त 11 धावा आल्या. त्याच्यामध्ये 2 वाईट बॉल आहेत. अरबाज भुरे यांचं आगमन झालेलं आहे. आइये पधारिये तशरीफ लाइये. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला वेगवान मारा, निर्धाव चेंडू आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 16, तिसऱ्या षटकात 11. साठी कोण गोलंदाज येतोय बघूया.
हाणामारीचं षटक टाकण्यासाठी जय हनुमान गांधरे संघाचा अष्टपैलू खेळाडू, अनुभवाने परिपूर्ण, अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात असा निखिल भोईर येतोय. आणि स्ट्रायकरला फलंदाज श्याम दुमाडा. दोन्ही फलंदाज स्थिरावलेले. शेवटचं हाणामारीचं षटक आहे. आतापर्यंत 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गांधऱ्यासारख्या दर्जेदार संघाविरोधात खेळायचं असेल तर शेवटच्या षटकामध्ये किमान 15 धावा जर आल्या तर सामना रंगतदार होईल. निखिल भानुशाली राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जा चेंडूला टोलवलंय. उत्तुंग षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 50 का. पुन्हा एकदा निखिल पहिल्या चेंडू षटकाराला. पुन्हा एकदा श्याम दुमाडा बहारदार टोलेबाजी. एवढा पुन्हा एकदा ताणलाय चेंडूला आणि दुसरा उत्तुंग षटकार मिड विकेटच्या डोक्यावर आलेला. श्याम दुमाडा यांच्या वैयक्तिक तिसरा, डावातला हा 7वा षटकार. पुन्हा एकदा निखिल राईट आर्म ओव्हर. दॅट द लाईन बॉय. निर्धाव चेंडू. अगदी लयलूट केली जाते. मन मुराद टोलेबाजी. धावसंख्या 56. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये एखादा षटकार तर नक्कीच येईल. श्याम दुमाडा तसा प्रयत्न करतील. निखिल त्याला रोखण्याचा प्रयत्न करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला कव्हरच्या डोक्यानं चेंडू वन बाउन्सनी जातो की काय. खणखणीत दणदणीत चौकार. चौकारानं धावसंख्या 60 का 60 ना. जबरदस्त मन मुराद ठोशास ठोसा. अगदी नावाजलेल्या एसबीपी खुपरी संघानं तितक्याच नावाजलेल्या जय हनुमान गांधरे संघाविरोधात जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. 7 षटकार आणि 1 चौकार. पाचवा चेंडू बहुधा मार्गस्थ करतोय निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. एक तुम्हारी तो एक हमारी. धावसंख्या 60. 1 बाद 60. शेवटचा चेंडू. निखिल भोईर पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर आणि तगडा शॉट फेकून दिलाय दूर गगन की छाव में. या षटकारानं धावसंख्या तब्बल 1 बाद 66 धावांचा डोंगर. जय हनुमान गांधरे संघासारख्या अव्वल दर्जाच्या संघाविरोधात एसबीपी खुपरी संघानं तब्बल 8 षटकांची लयलूट केली जाते. 8 षटकार. सहासष्ट धावा झालेल्या आहेत. गांधरे संघाला सुद्धा चांगला संघर्ष करावा लागेल. कुरगोडी केलेली आहे. एक मानसिक दबाव जो निर्माण करायला पाहिजे तो गांधरे संघाचं नाव किती मोठा असू द्या पण खुपरी संघाने ज्या प्रकारची धुवाधार फलंदाजी केलेली आहे
गांद्रे संघावर जबरदस्त मानसिक दडपण नक्कीच आलं असेल आणि या 67 धावा करताना काय त्यांची भंबेरी उडते की ठोसास ठोसा टीट फॉर टॅट जैसे को तैसा उत्तर दिलं जाते पाहूया। तुषार पवार यांचं आगमन झालेलं किशोर पवार विद्यमान त्यांनी 5 षटकारासाठी 500 रुपये लावलं तो मोजून ठेवा किती झाले त्यांना आकडा सांगून टाकू लगेच। हा बघा 8 ना 8×45 4000 होतात। किशोरजी पवार आपण सांगितल्याप्रमाणे प्रति षटकाराला 500 हो सरपंच आहेत विद्यमान। नैनेश पटेल यांचं आगमन झालेले जुने जाणते खेळाडू चिनगर संघाचे 8×45 4000 रुपये लागू झालेले खुपरीच्या संघाला। मालामाल केलं किशोर पवार यांनी खेळाडूंना प्रति षटकारा 500 सांगितल्याबरोबर खुपरीच्या खेळाडूंनी कसर केलेली नाहीये। 8 षटकार तब्बल त्याच्यामधले श्याम यांचे किती आहेत 4 का 4 बाळाचे 4 आणि श्यामचे 4 श्याम आणि बाळा दोघांना 2-2 रुपये लागू झालेत विद्यमान सरपंच खुपरी ग्रामपंचायतचे सन्माननीय किशोर पवार यांचे। तर या 67 धावांचा पाठलाग करताना जय हनुमान गांद्रे संघ निखिल भोईर आणि विवेक जाधव कंपनीला नक्कीच घाम गाळावा लागेल यात तीळ मात्र शंका नाहीये। त्यांच्याकडे ती धमक आहे दमखम आहे ठोसा ठोसा उत्तर नक्की दिला जाईल परंतु पहिल्या सामन्यामध्ये मात्र 66 धावा करून एक प्रकारे खुपरी संघाने गांद्रा संघावर कुरघोडी केलेली आहे। सिद्धेश्वर कोंडले आणि धनंजय चिंचगर दोन्ही संघनायक आलेत का मला वाटते चिनगर संघाचं आगमन झालेलं आहे। सिद्धेश्वर कोंडले तो आगे का आंखों देखा सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर यंग एंड डायनामिक पर्सनैलिटी मैन फ्रॉम ओडोली स्वप्निल जाधव। धन्यवाद सर। दरम्यान पूर्वार्धात आपल्यापर्यंत एक मधुरमय असा आवाज पोहोचला गेला। उत्तरार्धात मी आपल्यापर्यंत जोडलो गेलोय। तब्बल आपण वळूया क्रिकेटच्या दुनियेमध्ये जिंकण्याकरिता इथून 24 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय। या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता गांद्रे संघाकडनं सलामीचे शिलेदार सलामीची जोडी सलामीची जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतायत। दरम्यान निखिल आणि त्याच्या साथीला विवेक जाधव स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत निखिल तर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत विवेक जाधव। तर गोलंदाजी ट्रॅकवर बघूया कुठला गोलंदाज आणला जाईल। इथून मात्र 24 चेंडू आणि धावा करायच्या असतील 67। तर यापुढील होणारा आजच्या दिवसातील सर्वात मोठा मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीकरिता येते। एका बाजूला आपण पाहू शकाल धनंजय चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सज्ज होतोय मेजवान टीम सिद्धेश्वर कोंडले। तर दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेत। कर्णधारांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेक करण्याकरिता जायचंय। तर गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच किशोरजी पवार जे विद्यमान सरपंच आहेत खुपरी गावचे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक केली जाते। मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण कृपया आमच्या टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तसेच आमचे गुरुवर्य अडकमोल सर त्या ठिकाणी जोडले जातील या नाणेफेक करण्याकरिता। दोन्ही संघ आपण पाहू शकाल धनंजय चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये असतील सिद्धेश्वर कोंडले। यापुढील होणारा सामना तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहताय तो वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता बाला जिसने अच्छे को धो डाला वही है बाला।
चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून बघितली, परंतु यावेळी मात्र गोलंदाजी करण्याकरिता आपण पाहतायत बाला याला वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. स्ट्रायकर एंडला निखिल. यावेळी मात्र पहिला चेंडू अप्रतिम स्वरूपाचा हाताळला जातोय. स्विंग अँड मिस. डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज आपण पाहतायत बाला याला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. बघूया षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर बाळा. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचीतला संधी. इथे मात्र फंबल होईल आणि चुकीला माफी नाही आहे. ओव्हरथ्रोच्या रूपात या ठिकाणी किती धावा जोडल्या जातात पाहूया. पंच एकंदरीत धावा किती या? 2 धावा का? एकंदरीत 2 धावा या ठिकाणी पलून काढल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनेशी इथे मात्र संघाचं सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जाईल. यावेळी मात्र नाणेफेकीचा कौल जातोय सिद्धेश्वर कोंडले संघाच्या बाजूने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. तर मात्र फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजेच धनंजय चिंचगर या संघाला. दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल थोड्याच वेळात. दरम्यान पुनोच्या आपण बोलतोय मैदानाच्या दिशेनं. पाहता पाहता या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. यावेळी मात्र पुनोच्या एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या पद्धतीने मात्र बॅटवर येत नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. मात्र बाकीची कामगिरी पूर्णपणे चोख पार पाडताना आपण बघितलं विकेट किपर यांना. चांगल्या पद्धतीचं विकेट किपिंगचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकतायत. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हटली जाईल बाला याच्याकडनं. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू मात्र निघून जाईल वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावरना. सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6. विद्यमान सरपंच किशोरजी पवार साहेब यांच्याकडनं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खुपरी गावचे विद्यमान सरपंच किशोरजी पवार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे प्रोप्रायटर अतिजी जाधव स्वतः संयोजक आहेत, स्वतः आयोजक आहेत. यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र किशोर पवार साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तर या ठिकाणी मला वाटते ओव्हर स्टेप झालेला असावा गोलंदाज. साइड ऍक्शन. त्या ठिकाणी एकंदरीत 5 धावांचा बोनस दिला जातोय. 9+4 एकंदरीत 5 धावांचा बोनस. यापुढे मी सांगू इच्छितो उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फक्त आणि फक्त फ्री हिट. त्यानंतर उत्कृष्ट असे दर्जेदार खेळाडू जे बिलॉंग करतायत चिंचगर या गावाकडनं. तसेच अच्युतजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. रोशनजी गावित यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. तसेच जुने जाणते खेळाडू तसेच माजी सरपंच चिंचगर गाव राजेश दळवी उर्फ भावड्या यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जातोय. मी आमंत्रित करतोय उमेश भनसड यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. उमेश भनसड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान आपण बोलतोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये बरंच काही घडतंय.
पहिलं षटक इथून समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर ज्या पद्धतीची फलंदाजीची गरज होती त्या पद्धतीची फलंदाजी उभरून आली, ती म्हणजेच जय हनुमान गांद्रे या संघाकडनं तब्बल 14 धावा खेचल्या गेल्यात. 14 धावा खेळून काढल्या गेल्यात. धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात 14. पहिलं षटक इथून मार्गस्थ होतंय. त्यानंतर दुसऱ्या षटकात आणण्याकरिता बघूया कुठल्या खेळाडूची वर्णी लावली जाईल. पंच कुठल्याही प्रकारची मीटिंग घेऊ देऊ नका. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अजूनही आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर वेळ खूप झालेला आहे. आपण पाहताय तर आजच्या दिवसातील या गोड दिवसातील चौथी लढत जी खेळवली जाते बिटवीन टू टीम्स. एका बाजूला आपण पाहताय तर एसबीपी खुपरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय तो म्हणजेच जय हनुमान गांद्रे. आज आम्हाला देखील या ठिकाणी मजा येते कारण आमच्या सोबत जोडले गेलेत वाडा तालुक्याचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्य अडकमोल सर. त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं समालोचन आपल्यास ऐकवयास मिळतंय. खरोखर आमचं भाग्य मी समजतोय की या ठिकाणी मला बोलवलंय आणि त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत मला या ठिकाणी समालोचन करायला मिळतंय. त्यांच्यापासून बरंच काही शिकायला सुद्धा मिळतंय. चांगला अनुभव सुद्धा घेता येतोय. धनेशाने आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचंय. तर मैदानाच्या आतमध्ये जे कोणी पाणी घेऊन आले त्यांनी लवकरात लवकर बाहेर जायचं आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए हमारे चैनल सावली क्रिएशन को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. शुभेच्छा दिल्या जात आहेत समरजी पाटील जे बिलॉंग करतायत कोंडले या गावाकडनं. सध्या कोको कोला या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं आमच्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर या ठिकाणी पंचाचा डिसिजन अंतिम राहील. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंच जो डिसिजन देतील तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. दरम्यान या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. क्रिकेट खेळत असताना जे नियम रेग्युलेशन आहेत ते आपण फॉलो केले पाहिजेत. तर या ठिकाणी पंच निर्णय काय दिलाय या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय. इट्स अ नो बॉल. नो प्लस 1 एकंदरीत 2 धावांचा या ठिकाणी पुन्हा एकदा बोनस दिला जातोय. धावफलक 1च्या मदतीने आणखीन वडारेल जाऊन पोहोचेल 15. मला वाटतं अंतिम निर्णायक चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय.
आता या ठिकाणी स्ट्रायकर चेंज झाले असल्या कारणाने आपण क्षेत्ररक्षण चेंज करू शकताय, क्षेत्ररक्षण बदलू शकताय. क्रिकेट खेळत असताना आपण जे नियम जे रेग्युलेशन आहेत त्यांना कुठेतरी फॉलो केलं पाहिजे. दरम्यान स्ट्रायकर एंडला आपण पाहतात डावखुऱ्या शैलीचा फलंदाज विस्फोटक विवेक जाधव दरम्यान अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज बाळा. यावेळी मात्र जोरकस मारला जातो अलंग कार्पेटच्या सहाय्याने. त्या ठिकाणी लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू फेक होईल तोपर्यंत मला वाटते 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे. आणखीन 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनिशी धाव फलक 17 म्हटलं की नक्कीच क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव अर्थात 360 म्हणून ओळखलं जाणार व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून नेहमी आरसीबी संघाकडनं खेळत असताना चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आपण बघितली. मैदानाच्या चौफेर बाजूला ज्या पद्धतीने फटके आपण बघितले अर्थात सर एबी डिव्हिलियर्स यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. पहिलं षटक इथून मार्गस्थ होत आहे. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर पहिलं षटक मात्र गांधऱ्या संघाच्या बाजूने राहिलंय. चांगल्या पद्धतीच्या धावा खेचल्या जात आहेत. तब्बल 17 धावा खर्च केल्या जात आहेत गोलंदाज बाला यांच्याकडनं. चला कुठल्याही प्रकारची मीटिंग घेऊ नका. तर विवेक जाधव यांच्याकरिता मात्र पारितोषिक लागले गेले. बाळू सावंत जांभळ्याचा पाडा यांच्याकडनं तब्बल प्रत्येकी षटकाराकरिता 100 रुपयाचे कॅश प्राइज. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजी करण्याकरिता निखिल भगत यांची वर्णी लावली जाते. बघूया निखिल कशा प्रकारची गोलंदाजी करेल. इथून धावा रोखल्या जातील का. तर या ठिकाणी खेळपट्टीच्या अतिरिक्त स्वरूपात चेंडू बाहेर ताळला जातोय. त्या अनुषंगाने जर बघितला तर पुन्हा एकदा मला वाटतं पंचांकडनं इशारा येतो. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. पहिल्या चेंडूवर मात्र गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल, सुवर्ण संधी असेल फलंदाज निखिल याच्याकरिता. आणि या संधीचं इथून सोनं केलं जाईल का. यापुढे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत वळताना आपण पाहू शकताय. पंचांचे दोन्ही आज समांतर, धाव मात्र अवांतर. अवांतर धावेनिशी धाव फलक 1च्या मदतीने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 19. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू मात्र हवाई सफर करण्याकरिता निघून जातोय लॉंगोच्या डोक्यावरना. सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6. मदतीने धाव फलक झपाट्याने वाढलं जात आहे. पाहता पाहता धावांचा वेग वाढवला जातोय. धाव फलक 25. एका चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या जात आहेत गोलंदाज निखिल याच्याकडनं. बघा यावेळी मात्र टॅग चेंज केली जाते. राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र प्रयत्न तर चांगला केला गेला होता, मात्र अनसक्सेसफुल राहिला. एक संधी जरूर उपलब्ध झाली होती,
बॅटची अल्ट्रा एज घेऊन चेंडू यावेळी मात्र शॉर्ट थर्डच्या रिझन मध्ये निघून गेला. त्या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा आपण जर विचार केला गेला तर धावफलक 26-26. आतापर्यंत या षटकाचा विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. पहिल्या 2 चेंडूचा पहिला 9 चेंडू हाताळला होता. त्यानंतर अवांतर चेंडू वाईट स्वरूपात हाताळला. त्यानंतर एक षटकार जरूर मारला आणि त्यानंतर एक धाव. एकंदरीत या ठिकाणी 2 चेंडू हाताळले जात आहेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र झेलला संधी. क्षेत्ररक्षक आपण पासनं थोडसा पुढे राहिला चेंडू. एक टप्प्याखेरीस उचलला जाईल. फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 27-27. आता जिंकण्याकरिता समीकरण शिल्लक राहत आहे बरोबर 15 चेंडू आणि 40 धावा. इथून या 40 धावा जोडल्या जातील का बघूया. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू सॉफ्टहँडचा वापर करून त्या ठिकाणी खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी थोडंसं फंबल होत आहे आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. एकेरी धावेचं परिवर्तन मात्र दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. एकंदरीत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी धावफलक 2 वडारेल जाऊन पोहोचेल 29-29. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. मस्तक पे दस्तक देत चेंडू मात्र निघून जाईल. सीमारेषा पार. येतोय दर्जेदार षटकार 6. तर आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 35-35. इथून जिंकण्याकरिता 32 धावांची गरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका. घुटना देत तमाशा देत चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन वर. सीमारेषा पार. येतोय दर्जेदार षटकार 6. ठिकाणी षटक समाप्तीस येत आहे आणि षटक समाप्ती अखेरीस जर आपण विचार केला गेला तर धावतो धावफलक जाऊन पोहोचला या तब्बल 41 धावा. या ठिकाणी खूपच महागडं असं षटक म्हटलं जाईल निखिल भगत यांच्याकडनं. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत तब्बल 41. तर जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहत आहे 12 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान. म्हणजे जर विचार केला गेला प्रत्येकी षटकाचा तर मात्र 13.00च्या सरासरीनं या धावा जोडाव्या लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल जय हनुमान गांद्रे या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत सागर. मला वाटतं डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतायत विवेक जाधव. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. पुल केला गेलाय. पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू मात्र मस्तक पे दस्तक देत निघून जाईल. जागते रहोचा इशारा. षटकार 6. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना मस्तक पे दस्तक देत चेंडू मात्र निघून गेला षटकाराकरिता आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढले गेले. धावा जोडल्या गेल्या तब्बल 47. इथून मात्र जिंकण्याकरिता समीकरण सोपं होत आहे. उर्वरित चेंडूचा खेळ 11. जिंकण्याकरिता 20 धावांची गरज.
यावेळी मात्र फटका फसला झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच. आणि मी तर म्हणेन मित्रांनो हा झेल नाही, ही कॅच नाही तर बल्कि मॅच छोडी आहे. कॅच नाही बल्कि मॅच छोडा आहे. कारण कुठल्याही प्रकारचं कॉलिंग नसताना त्या ठिकाणी या दोन क्षेत्ररक्षक एकमेकांविरुद्ध झेल घेताना आपण बघितले, परंतु अंतिम क्षणी झेल धरणीला दान केला गेला. एकंदरीत त्या ठिकाणी 2 धावा पलून काढल्या गेल्या. या दुहेरी धावीनेची धाव फलक 49. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. फलंदाज सफल जरूर झाला होता, परंतु चेंडू ज्या पद्धतीने हाताळला गेला, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहिला. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. बऱ्याच वेळानंतर मात्र निर्धाव चेंडू पाहाव्यास मिळतोय. जिंकण्याकरिता 9 चेंडू 18 धावा. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळून काढला जातो. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू फेक होईल तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावीनेशी आता मात्र धाव फलकावर अर्धशतक झलकावलं जात आहे. तब्बल 50 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. आता जिंकण्याकरिता 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. जर विचार केला गेला ताबडतोब फलंदाजी आपण पाहू शकतात गांधरे या संघाकडनं. ताबडतोड अशी फलंदाजी. आतापर्यंत एकही गडी या ठिकाणी बाद झालेला नाहीये गांधरे संघाचा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय ट्रॅक चेंज केली जाते. राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र चेंडू लेग स्टंपच्या अतिरिक्त स्वरूपात बाहेर हाताळला जातो. दिशा भरकटली जाते. याला म्हणतात दबाव, याला म्हणतात प्रेशर. धाव फलक 1च्या मदतीनं 51. जिंकण्याकरिता इथून 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. परिवर्तन केलं जात आहे. बोटं फिरवली जात आहेत. चेंज ऑफ पेस परिवर्तन केलं जात आहे. मॅजिकली चेंडू हाताळला जातो. या ठिकाणी आपण पाहू शकताय तर सागर याच्याकडनं चांगला कमबॅक म्हटला जाईल. ज्या पद्धतीने फटका खेळायचा होता त्या पद्धतीने चेंडू मात्र त्यांच्या बॅटवर येत नाहीये. निखिल पूर्णपणे बीट होतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहता पाहता या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल या चेंडूवर मात्र या सामन्याची समीकरणे स्थित. पुन्हा एकदा दिशा भरकटताना आपण पाहू शकतायत गोलंदाज त्या ठिकाणी पंचांच्या दोन्ही समांतर धाव मात्र अवांतर धावीनिशी आणखीन एक धाव जोडली जाईल. धाव फलकावर धावा जोडल्या जातात. तब्बल 52. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार 4. तर या ठिकाणी जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहत आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक 6 आणि इथून जिंकण्याकरिता धावांची गरज तब्बल 11. 6 चेंडू 11 धावा. जियांश 11 कुडू संघाचा एक प्रतिनिधी चिन्मय, एक खेळाडू त्याचं नाव आहे चिन्मय. त्यांनी मात्र संपर्क साधायचा आहे आयोजक आतिश जाधव यांच्याशी. मला वाटतं आतिश जाधव यांच्या मामांचे मुलगे आहेत ते चिन्मय यांनी संपर्क साधायचा आहे आयोजक प्रायोजक
या स्पर्धेचे शिलेदार अतिश जाधव यांच्याशी. दरम्यान पुढच्या आपण बोलतोय क्रिकेटच्या दुनियेमध्ये जिंकण्याकरिता उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि धावांची गरज इथून 11. अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आणला जातोय. महेश याला इथून मॅजिकली स्पेल हाताळावा लागेल. इथून 11 धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजेच एसबीपी खुपरी या संघाला. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळून काढला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. त्या ठिकाणी निवास तैनात केला गेलाय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत 1 धाव. आता समीकरण या ठिकाणी चेंज होत आहे. उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता बरोबर 10 धावांची गरज. म्हणजे जर विचार केला गेला अडकमोल सर तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं समीकरण. इथून जर एक मोठा फटका आला तर सामना नक्कीच गांधऱ्या संघाच्या बाजूने झुकू शकतोय. परंतु क्रिकेट मित्रांनो काही होऊ शकतंय. जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळून होत नाहीये तोपर्यंत कल्पना करणं सुद्धा मूर्खता ठरेल. बघूया षटकातील पुढचा चेंडू. महेश सामना करेल निखिल. यावेळी मात्र ऑप्शनच्या अतिरिक्त स्वरूपात चेंडू बाहेर हाताळला जातोय. दिशाहीन चेंडू. इट्स अ वाईड बॉल. पंचांकडनं इशारा येतोय. अवांतर स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावीनिशी आता मात्र समीकरण शिल्लक राहते 5 चेंडू 9 धावा. 9 धावा 5 चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं फंबल जरूर झालाय मात्र वेळीच सावरला गेलाय. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावीनिशी आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 8 धावा. इथून या 8 धावा जोडाव्याच लागतील कारण रनचेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. थोडासा कानमंत्र जरूर दिला जातो निखिल यांच्याकडनं. बघूया कुठल्या प्रकारचा चेंडू हाताळला जाईल. पुन्हा एकदा ट्रॅक चेंज करताना आपण पाहतायत गोलंदाज महेश याला. यावेळी मात्र राऊंड द विकेटचा मारा करताना आपण पाहतायत. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज विवेक जाधव. यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढला जातो अलंग द कार्पेटच्या साहाय्याने. त्या ठिकाणी सूर्य कसं क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. आता मात्र समीकरण बदलतंय. पुन्हा एकदा जिंकण्याकरिता 3 चेंडू 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. पैसा वसूल मॅच. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज जय हनुमान गांधरे या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत पुन्हा एकदा महेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. फलंदाज स्टेप आउट जरूर झाला होता परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहतोय. सरळ निघून जातो विकेट किपरच्या दस्तान्यात. मात्र बाकीची कामगिरी पूर्णपणे चोख पाडताना आपण पाहतायत विकेट किपर यांना. आता उर्वरित 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. जागते रहोचा इशारा येतोय. 2 चेंडू 7 धावा. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ पार्क. षटकार 6. एक चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव. मात्र 1 धाव ही कंपल्सरी करावीच लागेल कारण रनचेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. आपण पाहताय चालू असलेली लढत अर्थात एसबीपी खुपरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान गांधरे संघाचा विचार केला गेला तर आतापर्यंत एक सुद्धा गडी बाद झालेला नाहीये. अंतिम निर्णय चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्याकरिता 1 चेंडू आणि
एका धावेची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना दोन्ही संघांचा विचार केला गेला तर मात्र फासल्या फासफूस व्हायला सुरुवात. एक चेंडू एक धाव. एक चेंडू आणि एक धाव. बघूया इथून कशा प्रकारचा चेंडू हाताळला जाईल. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर निखिल, गोलंदाजी ट्रॅकवर महेश. यावेळी मात्र सॉफ्टहँडचा वापर केला जातोय आणि इथे मात्र विजयाचा फटका निघतोय तो म्हणजेच निखिल याच्या बॅटमधनं. इथे मात्र सहजरित्या विजयी होतोय. जय हनुमान गांधरे हा संघ थेट प्रक्षेपण करतोय दुसऱ्या फेरीकरिता. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोड असं कौतुक कौतुक कौतुक. दरम्यान या सामन्याचा सामनावीरचा खिताब जातोय DJ Sammy Remix.